कारल्याची भाजी करण्यासाठी कारली अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. चारी बाजूला चिरा दिलेले आहेत. शेंगदाण्याचं कूट, हिंग, कोथिंबीर, त्याचबरोबर गूळ घेतलेला आहे, चिंच घेतलेली आहे. या मसाल्यावरच धना पावडर, गरम मसाला, हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर कांदा लसूण मसाला, घरचा साठवणीचा मसाला, बेडगी मिरची पावडर, त्याचबरोबर हिंग घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला, एकजीव करून घेतलेला आहे सर्व मसाला. कढईमध्ये तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की जिरे आणि मोहरी घातलेली आहे. जिरी मोहरी छान चटकली की हा सर्व मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर लगेच ही कारलीसुद्धा घातलेली आहेत. ही कारली या मसाल्यासोबत छान अशी 1 मिनिटभर परतून घ्यायची आहेत. त्यानंतर गरम केलेलं पाणी घालायचं आहे. पाणी सुरुवातीलाच घालून घ्यायचं, नंतर घालायचं नाही. त्यानंतर झाकण द्यायचं आहे आणि कारली शिजेपर्यंत झाकण बिलकुल उघडायचं नाही. यामुळे कारला अजिबात कडू होत नाही. चमचमीत कारल्याची भाजी तयार झाली.